कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय यशोदानंदन व्रज जनरंजन। यशोदानंदन व्रज जनरंजन। यशोदानंदन व्रज जनरंजन। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे सगळ्यांनी मोठ्याने म्हणायचंय. Let us sing now, sir. Hare Hare Krishna 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 Hare Hare. Hare Rama 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 Hare Hare. Hare Krishna जय रघुपता प्रभुपदा प्रभुपदा जय रघुपता। गुरुदेव 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 जय जय गुरुदेव। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीयुत
श्रीयुक्तपदकमलं श्रीगुरो वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातान् सहगण रघुनाथातितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच नमा ओं विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यस्य कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। रे इथे जमलेले सगळ्यांचं मी धन्यवाद व्यक्त करू इच्छितो एवढ्यासाठी की माझं या कणकवली गावाचे एक नातं आहे। कारण 2009 मध्ये जेव्हा सुरुवातीला इकडे प्रचार सुरू होता त्यावेळेला मला संधी मिळालेली इकडे यायची। दर रविवार मी रेल्वेमधून मी यायचो 2009-2010 आणि नारायण राणेचे जे कॉलेज आहे त्या कॉलेजच्या मुलांना प्रचार करायचा। आता बद्ध मी 2010च्या नंतर आलो नाही, आता डायरेक्ट आता 15 वर्षाने मी इकडे पोचलो। आणि असंच की डायरेक्ट मला कॉल आला आणि आपल्याला जमेल का यायला, अननोन नंबर होता ना। कुठे म्हटलं कणकवलीला, काय नाही प्रवचन द्यायला मी हो म्हटलं, पण ते होतं यात्रेपूर्वी। नंतर म्हटलं आता यात्रेच्या गडबडीत आहे आणि नंतर यात्रेनंतर मी येणार आणि नंतर मी सांगितलं मी एकदम कार्तिक महिन्यानंतरच येतो, कारण पुष्कळ जागेवर जावं लागतं आणि तिकडे दामोदराष्टकं म्हणावी लागते। तर आज तो दिवस उजाडलाय आणि किती वर्षांनी मी इकडे परत आलोय आपल्या गावी। सर्वप्रथम मी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन सगळ्यांकडे प्रार्थना करतो की आज जे काही मी बोलणार आहे हे माझे शब्द नाही आहेत, जे वरिष्ठ भक्त आहेत, शुद्ध भक्त आहेत, त्यांच्या मुखातून ऐकलेलं, महाराजांनी जे आपल्या वाणीतून जे सांगितलेलं आणि तसंच अनुभवाने जे मी ऐकलंय, जे अनुभवलंय ते मी सांगण्याचा प्रयत्न करेन। आणि माझं कार्य एकच असणार की कसं आपण भगवंताकडे जास्त जवळ जाल हे
या प्रवचनातून मी सांगण्याचा प्रयत्न करेन. मराठी तेवढी जमत नाही, पण माझ्या तऱ्हेने मी प्रयत्न करेन, कारण काळाची गरज आहे. विविध भाषा जे आहेत, मराठी म्हणू द्या, हिंदी म्हणू द्या, आमची गोव्यामधली कोकणी, इंग्लिश, विविध भाषातून जेव्हा मी प्रचार करतो तेव्हा आपोआपच सगळे लोक जे आहेत त्या दृष्टिकोनातून भगवंताकडे आकृष्ट होतात. तर माझ्याकडून मी प्रयत्न करेन. इकडे तिकडे शब्द चुकला तर समोर सर आहेतच, सर आम्हाला मार्गदर्शन देणार. चुकलं तर सांगा आम्हाला. तर आज माझा सगळ्यात आवडता म्हणजे मुकुंद माला स्तोत्र, आवडता बुक आहे माझा, माझ्या जीवनातला आवडता बुक. आणि सगळे जास्तीत जास्त श्लोक मी म्हणायचा प्रयत्न करतो आणि पाठांतर करण्याचा प्रयत्न करतो, कारण एवढे मधुर आहे ना हे श्लोक. मुकुंद माला स्तोत्र हे राजा कुलशेखर आल्वार, हे साऊथ इंडियामध्ये, दक्षिण भारतामध्ये महान भगवंताचे भक्त, एवढे भक्त पूर्णतः आपल्याला वाहून घेत असत. म्हणजे आम्ही लीला ऐकतो, ते लीलामध्ये त्या पात्रामध्ये जायचे. मी लीला सांगता म्हणून कोणी त्यांना हे करत नव्हते की सांगण्याचा प्रयत्न पण करत नव्हते. ते सांगितले तर ते पात्रामध्ये घुसले. तर रामायण सांगितलं, रामायणाचे वानर सेना होत होते, काही होत होते ते, कारण ते त्यात आस्वाद घेत होते आणि त्यांना आवडत होते आणि भगवंतांना एकदम ते प्रिय होते. जेव्हा एखादा व्यक्ती भगवंतांना प्रिय होतो ना, तर त्यांची वाणी जी असते ती आपोआपच सगळ्यांच्या हृदयामध्ये पोचते. तसे हे कुलशेखर आल्वार. आणि म्हणून त्यांनी पाठीमागे लिहिले. त्यांचा प्रयत्न काय आहे की सगळ्यांना नम्रपूर्वक, सगळ्यांना काय करायचं, त्यांची नाळ जी आहे जोडायची आहे कोणाकडे, भगवंताकडे जोडायची आहे. आणि तोच प्रयत्न ते करतायत आपल्या या मुकुंद माला स्तोत्राचा. म्हणून मुकुंद माला स्तोत्रातला आम्ही 27वा श्लोक घेऊया. सुंदर श्लोक आहे आणि जास्तीत जास्त एक 4 ते 5 श्लोक आम्ही मुकुंद माला स्तोत्रातले. ते कशावर जोर देत आहेत? भगवंताच्या नामावर. भगवत नाम, नामाची महती सांगतायत. आणि ती नामाची महती आपल्याला जाणून घ्यायचं आहे. प्रभुपादने सांगितलेलं आहे 99% जी प्रगती जी आहे ती आम्ही नामस्मरणामध्ये करतोय, आणि बाकीचे 1% जी सेवा आहे बाकीचे, पण दोघंही एकमेकांना अवलंबून आहेत, वेगवेगळे नाहीये. चांगली सेवा केली तर चांगलं जप होणार, चांगलं जप केलं तर चांगली सेवा होणार, आपोआपच होते ते. कुठची सेवा असू दे, नंतर ती कीर्तनची असू दे, नंतर प्रसादम बनवायची असू दे, किंवा काही असू दे, ते 99% ते 1% आहे ना, तर 99% डिसाईड करते. म्हणून 27वा श्लोक सुंदर श्लोक आहे. माझ्या पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा. हा, आणि सिंपल आहे, सरळ आहे. नमामि नारायण पाद पंकज. आता जोडून म्हणूया, नमामि नारायण पाद पंकज. किती सोपं आहे बघा, काय सोप्या भाषेमध्ये त्याने सांगितलेलं आहे बघा. करोमि नारायण पूजनम सदा, वदामि नारायण नाम निर्मलम. सगळं मुलाने म्हणायचं आहे. वदामि नारायण नाम निर्मलम, स्मरामि नारायण तत्त्वम् अव्ययम्. स्मरामि नारायण तत्त्वम् अव्ययम्. सुंदर श्लोक आहे. याचा अर्थ जरी जाणून घेतला, एक श्लोक आज आम्हाला काहीतरी घेऊन जायचं आहे आयुष्यामध्ये. आम्ही म्हणतो शिदोरी असायला पाहिजे आमच्या बरोबर. ती शिदोरी काय आहे? नामाची शिदोरी. आम्ही
कुठचा उत्सव असतो त्यावेळेला शिदोरी बनवतो काय, त्यामध्ये आपण एका बॅगेमध्ये समजा सगळे पैसे आहेत, तुमचे सोने आहेत, दागिने आहेत, सगळं काही आहे, आणि एका बॅगेमध्ये फक्त काय हरिनाम भरलेला आहे. तर काय घेऊन जाणार आपण? हरिनामाची बॅग. ते पैसे, तुमचे दागिने, काहीही राहत नाही शरीरावर, राहत नाही, ठेवत पण नाही कोणी. ठेवत पण नाही, काढतात सगळे, कुठे आहे ते शोधून काढतात. दागिना आहे, काय आहे, काही राहत नाही. हे लक्षात ठेवायला पाहिजे. जीवन आम्ही जेव्हा जगतो तेव्हा कुलशेखर आळवांनी हे एक मूळ मंत्र दिलेला आहे. काय करायचं आहे ते सांगितलेलं आहे. नमामि नारायण पाद पंकज. नमामि, मी काय करतोय, काय करायला पाहिजे, मी काय करतोय, मी नतमस्तक होतोय, साष्टांग दंडवत घालतो. प्रभुपादने पूर्वी आम्ही कधी दंडवत घालत नव्हते. आमच्या आयुष्यामध्ये तर साष्टांग दंडवत नव्हताच, दंडवत प्रणाम जो नव्हताच. पण दंडवत प्रणाम हे प्रभुपादने आम्हाला दिलंय. आणि ते पण कसं करायचं, आपलं हृदय जे आहे जास्तीत जास्त जवळ ठेवून करायचं. म्हणून आम्ही कोणाला कोणी म्हणतात, अरे कुठे काय करताय भगवान, इकडे आणि तिकडे का दंडवत करताय. एक वेगळंच आहे. लोकांना वाटतं की आपलं डोकं त्याला सरळ ठेवावं, पण प्रभुपादांनी सांगितलं आपलं हृदय ज्यामध्ये शिरोदक्षाई विष्णू स्थित आहे, ज्यामध्ये आपला आत्मा स्थित आहे, तो जवळच आला पाहिजे भगवंताच्या. नमामि नारायण पाद पंकज. पाद पंकज म्हणजे चरण कमळ. चरण कमळ जे आहे त्याला मी नमस्कार करतो, नतमस्तक राहतो. कधी आम्ही जेव्हा पंढरपूरला जातो, तिरुपतीला जातो, तिकडे पंढरपूरला काय करायला देतात, नतमस्तक होतो आम्ही. पंढरपूरच्या विठ्ठलाचे जे चरण आहे त्या चरणाला मस्तक लावून आम्ही मागणी करतो, आमची इच्छा प्रकट करतो. पहिल्यांदा आपलं चरण कमळ, नंतर आम्ही रूप बघतो. आणि विठ्ठल नाम, भगवंताचं नाम असं आहे, जेव्हा आम्ही दर्शन करायला जातो ना तेव्हा एकच इच्छा असायला पाहिजे. काय इच्छा? हे भगवंता, तू आपलं चरण कमळ मला पाहिजे. आपल्या चरण कमळाचे नतमस्तक होणार, आणि काय सर्व काही त्या चरण कमळाकडे आहे. आणि म्हणून पहिल्यांदा चरण कमळ. आणि दर्शन घेताना सुद्धा आम्ही पहिल्यांदा डायरेक्ट मुख बघत नाही, पहिल्यांदा आम्ही बघतो चरण, आणि नंतर हळूहळू हळूहळू करून नंतर आम्ही रूप बघतो. आणि ते रूप नंतर सुंदर दिसायला लागतं. म्हणून नमामि नारायण पाद पंकज, करोमि नारायण पूजनम सदा. आता इकडे काय काय करायला पाहिजे? एक तर नतमस्तक व्हायला पाहिजे, आणि नंतर ते चरण कमळ जे आहे त्याचे पूजन करायला पाहिजे. आणि कसे? सदा, सातत्याने, निरंतर. असं नाही की आज केलं नंतर बघू, उद्या 2 दिवसांनी बघू, असं नाही. सातत्याने. जसं उदाहरण दिलं तर ही लहान छोटी छोटी मुले आहेत. समजा उद्याचा दिवस असं ठरवलं, उद्याचे दिवस आईने ठरवलं काय मी मॉर्निंग ब्रेकफास्ट करणार नाही, तर पहिल्यांदा वाटणार अरे मुलं एकदा शाळेला जातात, आज ब्रेकफास्ट नाही. चला, त्यांना सवय आहे ब्रेकफास्ट न करता जायची. आमच्या गोव्यामध्ये आहे, म्हणजे प्रातःकाला सुरू होते ना, ब्रेकफास्ट न करता येतात थोडे. समजा दुपारचं लंच दिलं नाही तर अरे ब्रेकफास्ट पण नाही, लंच पण नाही, ते सोडा, रात्रीचं डिनर दिलं नाही तर संताप येणार. एक दिवस, मी असं म्हणत नाही एकादशी, निर्जल एकादशी ती सोडू ना, त्या दिवशी आम्ही तयार असतो. मानसिकता असते आमची की मानसिक दृष्ट्या आम्ही तयार असतो की उद्या आम्हाला निर्जल एकादशी करायची आहे, उद्या एकादशी करायची आहे. पण एकादशी सुद्धा असताना केवढी तयारी, आदल्या दिवशी तयारी, अरे एकादशी आहे, तयारी चालू आहे. जास्तीत जास्त जी खरेदी असते एकादशीच्या पूर्वी असते, एकदा असते का नाही. एक दिवस जरी चुकला आमच्या आयुष्यामध्ये केवढी दुःख, केवढा आक्रोश.
केवढं लोक बडबडणार, काही म्हणणार. आईने 99 दिवस केलंय पण एक दिवस केला नाही तर आईवर चला सगळा जो राग आहे तो आईवर येणार. आज मला ब्रेकफास्ट दिला नाही, लंच दिला नाही, डिनर दिला, का म्हणून दिला, काल मला पूर्ण दिवस उपाशी ठेवलं. एक दिवस उपाशी राहिल्याने काय होतं बघा. म्हणून आम्ही सातत्याने जेवतो की नाही, सातत्याने ब्रेकफास्ट करतो की नाही. तसंच म्हणतो करोमी नारायण पूजनम सदा, सातत्याने पूजन करायला पाहिजे. वदामी नारायण नाम निर्मलम. आता पुढे काय म्हणतात, वदामी, आता उच्चारण करायला पाहिजे कशाचं, नारायण नाम. आणि काय आहे ते नारायण नाम, निर्मलम आहे. निर्मलम अत्यंत शुद्ध आहे, शुद्ध नाम आहे, कसला डाग नाही, बिना डाग, हा कसलाच डाग नाही, अत्यंत शुद्ध परम दिव्य नाम जे आहे त्या नामाचं उच्चारण करा. वदामी सांगितलं कोणाचं, नारायण नाम. असं नाही वदामी नाम म्हटलं नाही, वदामी नारायण नाम. निर्मलम म्हटलंय, निर्मलम आहे, काही दाग नाहीये, शुद्ध आहे, प्युअर फॉर्म, एकदम शुद्ध आहे आणि परम आहे, दिव्य नाम आहे. ते नाम घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, सगळ्यांनी केला पाहिजे. स्मरामि नारायणं तत्वम अव्ययम. आणि हे सगळं केल्यानंतर स्मरण, स्मरण तर सातत्याने करायला पाहिजे. म्हणजे कुठेही असो, आपण कामाला आहे, काम करता स्मरण करू शकतात. हे स्मरण चालूच असायला पाहिजे. आणि कोणाचं स्मरण, नारायण आणि तत्वम. हे काय, परम सत्य आहे, हेच परम सत्य आहे. नारायण नाम जे आहे परम सत्य आहे. म्हणून काय म्हणतात, नमामि, नमस्कार करायला पाहिजे चरण कमळाला. करोमी, काय करायला पाहिजे, पूजन करायला पाहिजे. वदामी, काय करायला पाहिजे, नारायण नाम घ्यायला पाहिजे, उच्चारण घ्यायला पाहिजे. आणि स्मरामी, कसलं, नारायण जे परम सत्य आहे ते नारायणचं स्मरण सातत्यानं केलं पाहिजे. म्हणजे 4 गोष्टी आजच्या दिवसाला तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. 4 गोष्टी काय आहे, नमामी म्हणजे नमस्कार, नमामी म्हणजे नमस्कार चरण कमळाकडे. पूजनम, काय करायला पाहिजे, पूजा सदैव, त्या चरण कमळाची पूजा करायला पाहिजे, पूजनम सदा. आणि तिसरी वदामी, उच्चारण केलं पाहिजे, पवित्र नामाचं उच्चारण केलं पाहिजे. आणि पवित्र नाम काय आहे, नारायण नामाचं उच्चारण केलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट जे आहे ते काय, स्मरामी. आणि काय, कशासाठी स्मरामी, ते परम सत्य आहे, पवित्र नाम आहे, अचूक आहे आणि शुद्ध आहे. म्हणून या गोष्टी 4 गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. रिवाइंड नंतर घेऊन तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर एक एकदा कोणी विचारेल, अरे कुलशेखर आरवार जे महान भक्त आहेत पण ज्यांना माहीत नाही भक्त आहेत, म्हणून ते म्हणणार आहे काही थोडं जास्तच झालं. एकदा वाटतं ना, लोकांना वाटतं, आपल्याला तर आता आहे नमस्कार करायला पाहिजे, नामस्मरण करायला पाहिजे, निरंतर जप करायला पाहिजे. पण जेव्हा आपण लोकांना सांगतो ना, आणि जास्त भौतिकवादी असं त्याला सांगण्याचा प्रयत्न करा, ते म्हणा अरे बाबा 16 माळा म्हणजे काय, कोणी सांगितलंय 16 माळा, 1 मिनिटाला एक असं राहून नमस्कार करून काही मागितलं ना तर मिळतं आपल्या आयुष्यामध्ये. बाकीचं काम नीटपणे केलं पाहिजे, हे कोणी सांगितलंय. कठीण असतं लोकांना, मग पटवणं सुद्धा, त्यांना सांगणं सुद्धा एक कठीण असतं. पटवून देणं म्हणजे कठीण आहे कोणालाही. म्हणून इकडे सांगतात, कोणी असं म्हणणार की जास्तच झालं, आपल्या कोकणीमध्ये म्हणतात चढच झाले म्हणतात. कोकणीमध्ये आम्ही शब्द आहे, यात चढच झाले जातं, काय नसतं झाले असं म्हणतो. पण इकडे सांगितलेलं आहे, जर एखाद्या व्यक्ती ज्याप्रमाणे कुलशेखर आलवार जे आहेत
पूर्णतः आपले हृदयातून भगवंताचं नाम घेतात, त्याचप्रमाणे कुठल्याही व्यक्तीने जर प्रयत्न केला तर ज्याप्रमाणे त्यांना भगवंताची प्रेम मिळालं, हृदयामध्ये प्रेम मिळालं, त्याचप्रमाणे त्या व्यक्तीला सुद्धा भगवंत प्रेम प्रदान करणार, आनंद प्रदान करणार, तो उत्साह त्याच्यामध्ये येणार, तो आल्हाददायी होणार, त्यात तीळ मात्र शंका नाही. कोणी म्हणतो की हा व्यक्ती वेडा झालाय. जेव्हा एखादा व्यक्ती म्हणतो ना हा व्यक्ती वेडा झालाय, तर दॅट इज युअर क्वालिफिकेशन. वेडा झालाय म्हणजे खरंच कोणी म्हणू दे, या टॅगिंग केलं ना वेडा झालाय म्हणजे खरं आहे. चल तुम्ही पात्र झालात, भगवंताच्या सानिध्यामध्ये पात्र झालात, वैकुंठामध्ये जाण्यासाठी पात्र झाला. कारण तुम्हाला म्हणतात भगवत वेडा झालेला आहे. हा, भगवंताच्या नामामध्ये वेडा झालेला आहे. जेव्हा कोणी म्हणतो ना खरंच, त्याला दंडवत प्रणामच करायचा, त्यांच्याकडे वादावाद करायचा नाही. मला वेडा म्हणतो नाही, कारण नित्यानंद प्रभू, हरिदास ठाकूर काय करायचंय, वेड्याप्रमाणे नामस्मरण घ्यायचे, वेडेच म्हणायचे त्यांना. म्हणून म्हणतात की जरी एखाद्याला वाटतं अति झालंय, हे अति नाहीये, कारण त्यांचं अनुभवाचे बोल आहेत. कुलशेखर आरवानांचे अनुभवाचे बोल आहेत, त्या अनुभवानुसार ते सांगतायत आणि सगळ्यांना विनवणी करताय. काय विनवणी करताय, या 4 गोष्टीचं पालन करा, नियमितपणे पालन करा. काय मिळणार आपल्याला, भगवंताचं प्रेम आपल्याला मिळणार आहे, भगवंत नामामध्ये आपल्याला रुची येणार, हे सांगितलेलं आहे. आणि प्रामाणिकपणे करायला पाहिजे, कारण सिन्सिअरिटी म्हणतात त्याला. महाराज सुद्धा पुष्कळ वेळा सांगतात, यू शुड बी सिम्पल अँड सिन्सिअर. नम्रतापूर्वक काम करायला पाहिजे, प्रामाणिकता पाहिजे. इकडे बाह्य एक चाललंय, आंतरिक एक चाललंय. ते आंतरिक कोणाला दिसणार नाही, पण तो स्फोट होतो. त्याचा स्फोट डिपेंड्स कसला आहे तो. 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर बाहेर येतच ते, पण ते थोडा वेळेनुसार असतं. ते थोडा ना 1 वर्षानंतर, थोडा ना 2 महिन्यानंतर. पण आंतरिक आणि बाह्य दोन्ही जर आम्ही ट्रान्सपरन्सी ठेवली आणि चांगल्यारीत्या प्रामाणिकपणाने आपण जर ही सेवा आपली दिली, तर खरोखरच भगवंत आपल्यावर खुश होणार. आपल्याला काय करायचंय, मी समजा आम्ही भगवंतामुळे नामस्मरण करतोय, आम्हाला कोणालाही दाखवायची गरज नाहीये. भगवंताला सगळं कळतंय. आम्ही कितीही मधुर गाऊ दे, कितीही गोड गाऊ दे, लोकांमध्ये जर गोड, सगळे गोड गातायत, चांगलं गातायत, मस्त गाणं गातायत, वैष्णव गीत म्हणतायत, पण भगवंताने पण आम्हाला ते द्यायला पाहिजे ना रिमार्क. तो रिमार्क पाहिजे. आम्ही शाळेमध्ये बघतो, त्या मित्राने म्हटलं अरे चांगलं केलं, चांगलं, पण आम्ही कोणाला बघतोय, आपली क्लास टीचर, मग प्रिन्सिपलला आज मला वाह म्हटलं म्हणे. आईला जाण, आई एवढे दिवस म्हणजे मित्र म्हणत होते वा वा वा, कोणी सांगत नाही, पण प्रिन्सिपलने म्हटल्यानंतर तो जाऊन किंवा ती जाऊन घरी सांगते आई आज. प्रिन्सिपल काय म्हटलं, वाह म्हटलं. मला स्फूर्ती जागृत होते, उत्साह जागृत होतो. तसंच भगवंताबद्दल आहे, कोणालाही दाखवायची गरज नाही. कुलशेखर आलवार वगैरे पूर्णतः नामामध्ये, हरिदास ठाकूर पूर्णतः नामामध्ये, प्रल्हाद महाराज पूर्णतः नामामध्ये, आणि त्यांना विश्वास होता. आणि म्हणून इकडे उदाहरण दिलेलं आहे. चैतन्य महाप्रभू आपल्या अनुयायांना काय सांगत होते, ते सल्ला देत होते. काय सल्ला देत होते, यार देखो तारका कृष्ण उपदेश. सगळ्यांना उपदेश देत फिरत होते. आणि नित्यानंद प्रभूंना सांगितलं, हे नित्यानंद जा आणि ह्या नामाचा प्रचार कर. आणि नित्यानंद प्रभू गावोगावी जाऊन नामाचा प्रचार करत होते. आता आमचा प्रचार कोणाकडे आहे, सगळे मनुष्य योनी आहे त्यांच्याकडे आम्ही प्रचार करतो. पण नित्यानंद प्रभू वाघ दिसला वाघाला सांगितलं, मगर दिसला मगराला सांगितलं, कोणी दिसू दे कोणालाही सांगत होते. सिंह दिसला सिंहाला सांगितलं, जनावरे कोणी असू दे, येता जाता कोण दिसेल देवांना सांगत होते. काय घ्या, हरिनाम घ्या, हरे कृष्णा 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 हरे हरे,
हरे राम 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 हरे. लोकांच्या घरी जाऊन ते दंडवत प्रणाम करत होते. लोकांच्या घरी जाऊन ते प्रणाम करून भीक मागत होते. भीक. आम्ही भीक खायला मागतो, पण ते काय करत होते? भीक मागून सांगत होते की कृपा करून भगवंत नाम घ्या, कृपा करून हरे कृष्ण नाम घ्या. ऐकत नव्हते तर परत दंडवत प्रणाम, तरी ऐकत नाही. लोटांगण घातलं तरी ऐकत नाही. लोळत होते, जमिनीवर लोळत होते. जोपर्यंत आपल्या मुखातून नाम येत नाही तोपर्यंत तिकडेच राहून त्यांना सांगत होते. आणि जेव्हा ते घ्यायला सुरुवात करत होते त्यामध्ये तो आस्वाद आणि तो स्वाद यायचा, नामामध्ये रुची यायची, कारण त्यामध्ये कृपा होती. चैतन्य महाप्रभूंची कृपा होती. नित्यानंद प्रभू साक्षात बलरामजी आहे. मी जेव्हा आपली आल्यानंतर मी डीटी बघितली, प्रभूजीने सांगितली होती, थोडं मला एक डिस्क्रिप्शन दिलं होतं, पण आल्यानंतर काय आहे विग्रह, म्हणजे विग्रह साक्षात आपल्याकडे बघतायत, सगळ्यांकडे बघतायत. असं समजू नका ते असेच उभे आहेत, उभे नाहीत, ते सगळ्यांकडे नजर आहे. कोण काय करतो, कोण कीर्तन करतो, कोण येतो, कोण वेळेवर येतं, सगळं सगळं बघतायत. आणि किती वेळ आपण देतायत, घरी राहून किती वेळ देतायत, इकडे किती वेळ देतायत, हे सगळं त्यांच्याकडे यादी असते. आमची यादी काय आहे? माझा असिस्टंट ठेवणार तेव्हाच तो ती यादी बनणार. पण भगवंताची यादी म्हणजे करोडो करोडो. म्हणजे माझ्या मुलीने 1 बिलियन म्हणजे काय म्हणून मी शोधत होतो. 1 बिलियन म्हणजे हा प्रश्न आला ना, का म्हणजे किती लोकांची यादी भगवंताकडे असते बघा. काय एक्सपर्ट आहे बघा भगवंत, सगळ्यांची यादी. या महाराष्ट्रामध्ये, पूर्ण महाराष्ट्राची लोकसंख्या बघितली त्यामध्ये आपली निवड झालेली आहे बघा. आम्ही काय करतो, कुठचाही पोस्ट निवड पाहिजे आपली, याची निवड. अप्लाय केलेले होते 6,000, 6,000तले 10ची निवड झालेली आहे. निवड झालेल्यांचं पोस्टर लागतो, टीव्हीवर ऍडव्हर्टाइजमेंट होते, सगळं होतं. तसंच आपली निवड झालेली आहे. भक्तीमध्ये निवड सुद्धा होणं म्हणजे काहीतरी तुम्ही पूर्वकर्म आयुष्यामध्ये काहीतरी केलं असेल चांगलं, म्हणून आपली निवड झालेली आहे. यामध्ये आपण या टीम मध्ये आलेलो आहोत. प्रभुपादने आपल्याला घेतलेलं आहे. आता त्या बोटमध्ये आम्ही सहल करायची, जायचं आहे, फिरायला जायचं आहे, फक्त राहायचं आहे त्या बोटमध्ये, उडी मारायची नाही. जाता जाता ती स्पोर्ट्स दिसली होडी, अरे ती स्पोर्ट चांगली फास्ट 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 जाते, तिकडे नाही, या बोटमध्ये राहा. आणि म्हणून इकडे सांगतात, कोणी कोणी सांगितलं, श्रीला राजा कुलशेखर आलवारने सगळ्यांना सांगितले आहे. प्रभुपादने शिष्यांना आपल्या सगळ्यांना सांगितलं, निरंतर जप करा. आणि त्यामध्ये निरंतर मध्ये सुद्धा प्रभुपाने थोडे काय केलेले आहे, आपल्याला मुभा दिलेली आहे, आणि ती आणून ती 16 माळावर ठेवलेली आहे आम्हाला. कारण ऍक्च्युली प्रभुपाद म्हणत निरंतर सातत्याने सततम कीर्तयंतो माम यतंतच्च दृढवता नमस्सत्यच्च महाभक्ता नित्य. म्हणजे काय, सातत्याने नामस्मरण करायला पाहिजे, भगवद्गीतामध्ये सांगितलेलं आहे. पण आपल्याकडे 24 तास करण्याचे कुठे आहे आमच्याकडे वेळ. म्हणून प्रभुपादकडे पण हे झालेलं, काय म्हणतात ते, ऑप्शन असतं ना, त्यामध्ये वाटा हे कमी पाहिजे, ते पाहिजे, नेगोशिएशन झालेलं. 64 माळ नको नको होणार नाही, चला 48 नको 32 नाही नको करून 16, आणखी 16च्या कमी नाही, बस स्टॉप फायनल. म्हणून पासिंग मार्क आहे. हल्ली नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये पासिंग मार्कची आणखी कमी केली आहे. म्हणजे त्यामध्ये 21 वर आणून ठेवलं आहे, 21%. चला सगळे मिळून पास व्हा SEC मध्ये. कमीच 80तले किती घ्या, 17 तरी घ्या, 21%. नंतर बघू, आम्ही इंटरनल घालून तुम्हाला पास करू. असं केलंय प्रभुपादने. ती टक्केवारी सुद्धा एवढी कमी करून आणली की आपल्याला मिनिमम 16 स्कोर करायचा आहे, मिनिमम. आणि म्हणून प्रभुपाद सांगतात आपण प्रयत्न केला पाहिजे. आता प्रभुपाद कसे करत होते, प्रभुपाद बघा, प्रभुपादचं आयुष्य कसं होतं. सकाळी उठायचं, नामस्मरण करायचं, त्यामध्ये बुक पण लिहायचे, त्यामध्ये आरती पण तेच करायचे, आरती प्लेट पण तेच करायचे, सगळ्यांना
भोगा तेच तयार करून द्यायचे, स्वयंपाक पण तेच करायचे. त्यामुळे आरती प्लेट जे आहे ते सगळं धुवून काढायचे, सगळं करून आले, सगळं लिहून. काय म्हणजे 24 तास त्यांना नव्हते. आमच्या पर्याय आहे ते, आमच्या पर्याय आहे ते, विचार सुद्धा करू शकत नाही. म्हणून प्रभुपाद सुद्धा निरंतर जप करा. तसेच हरिदास ठाकूर सांगत होते निरंतर जप करा. हरिदास ठाकूरचं आयुष्य काय होतं बघा. त्यांना भगवत नामाची कृपा झालेली, भगवंताची कृपा झालेली आणि हरिनामाची सुद्धा कृपा झालेली त्यांच्यावर. म्हणून 192 माळा ते निरंतर करायचे दररोज. आमच्या तिकडे काही भक्तांनी प्रयत्न केले, 4 भक्त यशस्वी झाले 192 राऊंड करण्यामध्ये. पण कसे, रात्री समजा सकाळी समजा 4 वाजता सुरू, तर पूर्ण वेळ जातो त्यामध्ये पूर्ण. पण एखादा व्यक्ती पूर्णतः मन एकाग्र करून, पूर्णतः मन केंद्रित करून कराल ना, तर थोडा वेळ वाचतो त्यामध्ये, थोडा वेळ मिळतो. म्हणजे त्यामध्ये ते आपले काय आंघोळ करायची असेल, काय करायचं, तर सगळं त्यामध्ये येतं. पण हरिदास ठाकूर सातत्याने 192 राऊंड करत होते. 192 राऊंड. आम्ही इमिडिएट करायचं नाही. आम्ही करायला गेलो तर सगळं फिसकटणार आमच्या आयुष्यात. त्याला ती पात्रता लागते. आम्ही पात्र व्हायला पाहिजे. आणि म्हणून चैतन्य महाप्रभूने काय केलं, पात्र अपात्र ना देखी. पात्र आहे आपण सगळ्यांना घेतलंय आणि सगळ्यांना काय दिलं, हरिनाम दिलंय. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. निरंतर नाम लो. हरिदास ठाकूर मराठी आहे, निरंतर नाम लो. त्यांना काही पडलेलं नव्हतं. खाण्याबद्दल, आपल्या शरीराबद्दल पूर्ण ते वाहून गेलेले होते. पूर्णतः नामस्मरण करत होते. आणि म्हणून म्हणतात आपल्या आयुष्यामध्ये जे काही आम्ही अर्पित करायला पाहिजे भगवंतांना. यत करोशी यद अश्नासी यत जुहोसी यत जुहोसी यत करोशी यत अश्नासी यत जुहोसी ददासी यत तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मत अर्पणम. यत जुहोसी यत करोसी यत अश्नासी, जे काही तू करतोस ते सदैव अर्पण कर, काही असू दे. यत अश्नासी, जो काही तू ग्रहण करतोस ते मला अर्पण कर. यत ददासी, जे काही तू दान करतोस, जे काही आयुष्यामध्ये दान करतो मला अर्पण कर. यत तपस्यसि कौन्तेय, जी काही तपस्या आहे ती मला अर्पण कर. आता तपस्या म्हणजे काय, आपल्या आयुष्यामध्ये आम्ही झोपत होतो आणि उठत होतो 7 वाजता 8 वाजता. आता आम्ही उठतो एकदा 4:30 वाजता, कोणी बघतो 3:30 वाजता. तपस्या नाही आहे, तपस्या आहे. या तपस्येची ही तपस्या आहे. बाकीचे लोक उठतात आपल्या वेळेनुसार, पण आम्ही भगवंतासाठी उठतोय, ही एक तपस्या आहे. भगवंतासाठी आम्ही आता यात्रेला गेलो, यात्रेला जाऊन परिक्रमा केली, चाललो, तपस्याच आहे. ही तपस्याची नोंद जी आहे भगवंत ठेवतात आपल्याकडे. आणि ही नोंद काय आहे, आम्हाला विसर पडेल, पण भगवंतांना कधी विसर पडत नाही. त्यांच्या यादीमध्ये असतं काय केलं, कसं केलं, केव्हा केलं, ते सगळं असतं. आजच्या दिवशी 9 नोव्हेंबरला हे झालं, सगळी यादी असते. आम्ही चुकेल. म्हणून सदैव काय करायला पाहिजे, भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. असं सांगितलं आहे, हे जे पूर्ण जगत जे आहे ना, पूर्ण जगत वर्ल्ड म्हणतो आम्ही, 70% हे पाण्याने आहे. 70% ऑफ दी ओव्हरऑल इज इन वॉटर. पण सगळं पाणी आम्ही पिऊ शकतो का, नाही. हे उदाहरण दिलेलं आहे. कारण जास्तीत जास्त पाणी आमच्या गावामध्ये समुद्र 5ही दिशाने, 4 दिशाने, 5ही दिशामध्ये आहे. आम्ही जिथे राहतो शिवली म्हणून गाव, पूर्ण भारताचे लोक तिकडे येतात नाचायला, पार्टी करायला. कारण समुद्र जवळ आहे सगळीकडे. आश्वा आहे, अर्मल आहे, अंजुना आहे, वाघातर आहे, सगळे बीच आम्हाला जवळ आहे. पण जे पाणी जे आहे, किती पाणी, भरपूर पाणी आहे. पण नळाला पाणी आहे तर आम्ही काय करतो, अरे काही नाही, ते खारट पाणी आम्ही पिऊ शकत नाही. जर गोड असेल तर आम्ही पिऊ शकतो.
पण थोडी यंत्रणा अशा आहे, ते खारट पाणी सुद्धा काय करतात, यंत्रणा वापरून ते गोड करतात. म्हणजे दुबईला असं आहे, दुबईला त्यांच्याकडे पाणी प्यायला असं गोड पाणी मिळत नाही, तर ते खारट पाणी, समुद्राचंच पाणी घेऊन मशिनरी वापरून ते कन्वर्ट करतात आणि वापरायला घेतात. बघा काय आहे ते. म्हणून हे खारट पाणी सगळीकडे आहे, पण आम्ही ग्रहण करतो, प्राशन करतो काय, गोड पाण्याचं प्राशन करतो. तसंच काही गोष्टी समजा आम्ही भगवंतानं अर्पण केली नाही, ते खाऱ्या पाण्यासारखं आहे, खाऱ्या पाणी ग्रहण केल्यासारखं आहे. पण जेव्हा आम्ही अर्पित करून काही घेतो तर काय होतं, ते गोड होतं, मधुर होतं. सगळीकडे आहे, पण ते केव्हा आम्हाला गोड त्याचा स्वाद केव्हा कळतो, जेव्हा आम्ही भगवंतांना अर्पण करतो आणि तेव्हा आम्ही ग्रहण करतो, तेव्हा त्याचा आम्हाला स्वाद कळतो. आणि असं पण सांगितलंय, देवाला न स्मरून जे कार्य करतो ते खारट पाण्यासारखं आहे, आणि जे देवाला स्मरून जे आम्ही करतोय ते गोड पाण्यासारखं आहे. म्हणून आम्हाला काय पाहिजे, सदैव गोड पाणीच आहे, चांगलं पाणी पाहिजे. आणि ते चांगलं पाणी केव्हा मिळणार, जेव्हा आपल्याकडून आम्ही प्रयत्न करणार. एकदा प्रभुपाद प्रवचन देत होते आणि खास करून विद्यार्थ्यांना संबोधित करत होते, आणि हे कुठे होतं, अमेरिकेला. आणि संबोधित करत असताना तिकडचा एक मुलगा विद्यार्थी होता, तो उभा राहिला आणि त्याला थोडी टिंगल करायची होती प्रभुपादची. मला माहित आहे, मी जेव्हा 2002 मध्ये गौर गोपाल प्रभू जेव्हा गोव्यामध्ये येत होते, त्यांच्याबरोबर मी फिरत होतो, जिकडे जायचं तिकडे मी त्यांच्याबरोबर जात होतो. मग एकदा आम्ही मेडिकलमध्ये गेलो आणि मी गौर गोपाल लेक्चर देत होते, आणि मेडिकलचे थोडे विद्यार्थी पहिल्यांदा त्यांना वाटलं, अरे काय या टकला आलाय, म्हणजे असं म्हणजे टिंगल करत होते. पण जेव्हा त्यांनी बोलायला सुरुवात केली त्यांना तेव्हा कळून आलं, अरे त्यांची हे काय आहे, क्वालिटी काय आहे, त्यांना कळून आलं. तसंच प्रभुपादचं पण थोडं टिंगल करूया म्हणून त्याने विचारलं की हे जे काय तुम्ही करतायत, काय करतायत, भगवद्गीता, भागवतम, हे काय जे करताची काही गरज नाही आहे जगामध्ये. जगामध्ये खरी गरज आहे यंत्रणाची, आधुनिक मॉडर्न गॅजेट्स, त्याचे इन्व्हेन्शन व्हायला पाहिजे, त्याची माहिती दिली पाहिजे, त्यातून आम्ही काय होणार, आमची प्रगती होणार. म्हणून प्रभुपादाने सरळ त्याला उत्तर दिलं. काय सांगितलं, म्हणून तू अमेरिकेला आलायस ना भीक मागायला, काय करताय तुम्ही अमेरिकेला, भीक मागताय ना, पैशाला हे पाहिजे ते पाहिजे, भीक मागतो. पण मी भीक मागायला आलो नाही, मी अमेरिकेला आलो आहे द्यायला एक चांगले विचार, चांगली शिस्त, भगवंताचं नाम जे कधी ऐकलं नाही ते मी द्यायला आलोय. जे हिप्पीज आहेत, जे कुत्र्या आणि मांजरा म्हणून राहत होते, त्यांना काय करायला आलो मी, एक चांगलं गुण द्यायला आलो. हिप्पीज आर कन्वर्टेड टू हॅप्पीज. हिप्पी मुवमेंट आमच्या गोव्यामध्ये पण होता 1980 मध्ये, 1980s त्याचा हिप्पी मुवमेंट गोव्यामध्ये पसरला. म्हणजे अमेरिकेहून तो तिकडे पण आला हिप्पी मुवमेंट, म्हणून त्यांना हिप्पी म्हणतात. म्हणजे हिप्पी म्हणजे वाईट शब्द आहे ऍक्च्युली. तर इकडे जेव्हा म्हणतात, प्रभुपाद पुढे जाऊन म्हणतात, जर तू म्हणतोय की प्रगतीशील आहे, हे सगळे मुले त्यांना गॅजेटचा वापर, पण आत्महत्या का होतात, तर दर दिवसा आत्महत्या होतात. एक महिन्याने आम्हाला ऐकायला येतं हॉस्टेलमध्ये कोणी आत्महत्या केली, ऐकायला येतं हॉटेलमध्ये कोण ड्रग ऍडिक्ट झाला, ऐकायला येतं कोण मद्यपान करतोय. कोणी स्थिर नाहीये, अस्थिरता आहे सगळीकडे. हल्लीच आमच्या गोव्यामध्ये एक 10 दिवस पूर्वी एक बिट्स पिलानी म्हणा, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बिट्स पिलानीमध्ये आता झालंय, मागच्या 6 महिन्यामध्ये 4 आत्महत्या केली मुलांनी. 4 मुलांनी आत्महत्या केली. काहीच कळत नाही काय झालं ते. आता नंतर आता 5वा जो होता तो असं रस्त्यावर पडलेला होता, आत्महत्या नव्हती पण धुंद सगळं मद्यपान करून पडलेला होता. चांगले मुली जे बाहेरून येतात गोव्यामध्ये शिकायला, महागडी असे फीज भरून ते येतात शिकायला. आई बाबांना वाटतं माझा मुलगा शिकतोय बिट्स पिलानीमध्ये, पण काय होतं बघा. मग त्याच्यात आता चौकशी चालू आहे त्यांची, मी त्या खोलमध्ये जात नाही. म्हणून काय म्हणतो, काय पाहिजे, म्हणून प्रभुपाद सदैव म्हणत होते, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये
काय असायला पाहिजे? शिक्षण, आत्म्याचं शिक्षण असायला पाहिजे, भगवंताचं शिक्षण असायला पाहिजे, परमात्माचं शिक्षण असायला पाहिजे. आपली नाळ कशी जुळून घेऊ ह्याचं शिक्षण असायला पाहिजे. हाऊ टू कनेक्ट अवरसेल्फ टू कृष्णा ह्याचं शिक्षण असायला पाहिजे. म्हणून जास्तीत जास्त एक शब्द आहे, लोकांना काय पाहिजे? फ्रीडम फॉर. दोन शब्द आहे, एक आहे फ्रीडम फॉर आणि एक आहे फ्रीडम फ्रॉम. इंग्लिश शब्द आहे. म्हणजे फ्रीडम फॉर म्हणजे काय? मला स्वातंत्र्यता पाहिजे. काय? बोलण्याची स्वातंत्र्यता, पिण्याची स्वातंत्र्यता, फिरण्याची स्वातंत्र्यता, काही कधी काही करण्याची स्वातंत्र्यता. आणि नंतर ह्या गोष्टी होतात. फ्रीडम पाहिजे. पण खरी स्वातंत्र्य प्रभुपाद दिली. काय स्वातंत्र्यता? जा, संकीर्तन कर, नामस्मरण कर, ही ह्याचा वापर कर. स्वातंत्र्याचा खरी वापर करायचा असेल तर काय करायला पाहिजे? आपण नामस्मरण केलं पाहिजे. धोती कुर्ता घातल्यानं थोड्याला वाटतं अरे रस्त्यावर जायचं धोती कुर्ता घालून, पण आता आम्हाला असं शिकवलं आहे तिलक लावून सुद्धा आपण जाऊ शकतो. कारण आपला विश्वास असायला पाहिजे. कारण हे दोन भगवंताचेच काय आहे? पद पाय आहेत आणि तुलसी महाराणी आहे. पण आपला विश्वास असायला पाहिजे आणि त्या दृढतेने, दृढ निश्चयाने आम्ही केलं पाहिजे. आणि दुसरं आहे फ्रीडम फ्रॉम. धडपड चालू आहे सगळ्यांची. फ्रीडम फ्रॉम म्हणजे काय? मुक्ती, व्यसन मुक्ती, ड्रग्स मधून मुक्ती, मद्यपान करतो त्यामधून मुक्ती सोडायला पाहिजे. होत नाही, त्यामध्ये घुसलोय मी, पण आता बाहेर यायला कठीण आहे. सगळे बघतायत. म्हणून प्रभुपादने फ्रीडम फ्रॉम सगळ्यांना करून दिलं. आणि म्हणून आम्ही एकच लक्षात घ्यायला पाहिजे, लोक हल्लीच्या काळामध्ये रोगी झालेले आहेत. भोग करून 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 भोग करतात, भोगी आणि नंतर रोगी होतात. आणि त्यामधून काय होतात? नंतर योग करायला बघतात. आणि योग करून करून नीट झाले ना, नंतर परत भोग, सायकल चालू. मग असं नाही, त्यामध्ये काही अनुभव मिळाला आणि त्यानंतर आता नको करायला पाहिजे, तसं नाही आहे. परत चाललंय. माझा मित्र आमच्या शेजारी एक 10 वर्षापूर्वी त्याला काहीतरी एक रोग, कोणालाच कळलं नाही काय रोग आहे तो. मग ते GMC मध्ये त्याला ऍडमिट केलेलं. आणि GMC ऍडमिट केल्यानंतर तो नंतर कुठे ICU मध्ये गेला. आणि ICU मध्ये जवळजवळ महिनाच्या वर झालं. आता सगळ्यांनी अपेक्षा सोडली, म्हणजे आता काय होणार? तो मृत होणार. नाही, त्याहून बाहेर आला. नंतर त्याला घरी आणलं. घरी मी जात होतो, त्याला प्रचार करत होतो. त्यावेळेला त्याला वाटतं म्हणजे काय मरण शैवर आहे ना, आता जगणार की नाही माहीत नाही, होल इकडे आहे, सगळं आहे. आणि त्यावेळेला आता मी हे करणार ते करणार. परत आयुष्य सुरुवात झाली. आता हे करणार ते करणार, काय परत एरे माझ्या मागल्या. म्हणजे सगळ्यांना वाटतं हॉस्पिटलमध्ये ना एकदा मी आलो ना, मी तीव्रतेने आता जप करणार, एकदा हे केलं ना मी तीव्रतेने नाचणार, एकदा हे मला ते यामधून बाहेर काढल्यानंतर परत. म्हणून लक्षात ठेवायला पाहिजे भगवान काय देतात. कारण भगवंताला एक एकदा आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करतात. हे माझ्याकडे एक एकदा आमच्या आयुष्यामध्ये अशी घटना घडते की आम्हाला पर्यायच नसतो, नामस्मरणाशिवाय पर्यायच नसतो. ती भगवंताची एक एकदा कृपा असते. कारण आपलं आयुष्य खरं यशस्वी करायचं असेल तर नामामध्ये आहे. म्हणून शुद्धीकरण आणि शुद्धता, शुद्धीकरण ही प्रक्रिया आहे आणि शुद्धता हे गाठायचं आहे आम्हाला. आणि शुद्धीकरण म्हणजे काय? क्लीनलीनेस चालू आहे. ते काय? हरे कृष्णा मंत्र. आणि शुद्धता काय तर नामरुची आम्हाला गाठायची आहे. नामरुची आम्हाला गाठायचं आहे. म्हणून आम्हाला हृदयातून नामस्मरण केलं पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणून चैतन्य महाप्रभू चैतन्य चरितामृत जे आहे आणि आम्ही शिष्टाष्टकम म्हणतो सकाळी, त्यामध्ये सांगितलंय तृणादपी सुनिचना तरोरोपी सहिष्ण अमानिना माननेना कीर्तनया सदा हरी. आणि महाराज पण आणि मोठे मोठे शुद्ध भक्त आहेत सदैव या श्लोकाचा उल्लेख करतायत. कारण काय पात्रता काय आहे? मनुष्याने स्वतःला गवताच्या पात्याहून हीन समजावे.
आणि ह्या स्थितीमध्ये असल्यानंतरच आम्हाला नम्रता येते, आणि या नम्रतापूर्वक अवस्थेमध्ये काय होतं, आम्ही पवित्र नामाचं उच्चारण करू शकतो, नाहीतर कधीही होणार नाही. म्हणून ही पात्रता काय आहे, आपण काय करायला पाहिजे, ते पोझिशन, आपलं पॉवर, मी ॲडव्होकेट, मी डॉक्टर, मी टीचर, मी प्रिन्सिपल असं न करता देवासमोर आल्यानंतर, भगवंतासमोर आल्यानंतर काय आहे, मी अपात्र आहे हे करणं. म्हणून सगळे हरिदास ठाकूर, भक्तिविनोद ठाकूर हे काय करायचे, सदैव आपल्या वैष्णव गीतामध्ये सदैव सांगत असतात. काय सांगत असतात, मी अपात्र आहे, मी अपात्र आहे, मी हीन आहे, माझी पात्रता नाही, मी नामस्मरण घेण्यात पात्र नाही. सगळे महान भक्त जे पात्र नाही म्हणतात तेच पात्र होतात. जे भगवंतासमोर आपल्याला अपात्र ठरवतात ना, तेच खरं पात्र आहे. आणि जे भगवंतासमोर मी पात्र आहे, मी गाण्यात पात्र आहे, मी अनाउन्समेंट मध्ये आय कॅन डू दिस, आय कॅन डू दिस, आय कॅन डू दिस, भगवंत म्हणतात नो यू कॅनॉट. कराल तरी पण ते पोचणार नाही, करण्याचा प्रयत्न केला तरी ते पोचणार नाही. म्हणून ज्याला वाटतं की जेव्हा मी पूर्णतः देवावर अवलंबून आहे, तोच खऱ्या अर्थाने निरंतर भगवंताचे नाम घेऊ शकेल. The one who sees and one who feels that I am dependent on God, then only you can take the pure name of God. Otherwise no. नाहीतर नाही, होणारच नाही. मी इंडिपेंडंट आहे, अर्जुनाला वाटलं, भगवद्गीतामध्ये पहिल्यांदाच वाटतं, सांगितलेलं आहे. म्हणजे रथ मध्ये घेतल्यानंतर अर्जुन आपल्या स्वतंत्र तर्क वितर्क चालू आहे, तिकडे कृष्ण आहेत, कृष्णाला बघतच नाही, त्यांच्याकडून काही उपदेश घेत नाही, काही ऐकत नाही, आपलं तर्क वितर्क चालू आहे. काय आहे, दुःख. आणि नंतर कार्पण्य दोष उपस्वभावा, दुसऱ्या श्लोकामध्ये अध्यायामध्ये 7व्या श्लोकामध्ये ते काय म्हणतात, सरेंडर होतात, नतमस्तक. आणि तेव्हा उपदेश सुरू होतो. तर पहिल्यांदा आपण सरेंडर व्हायला पाहिजे. सरेंडर म्हणजे सर अंदर गौर गोपाल प्रभू वगैरे म्हणतात. हा, सरेंडर म्हणजे सर अंदर, सर अंदर रखो तभी सब कुछ मिलेगा, नहीं तो कुछ नहीं मिलेगा इस जिंदगी में. म्हणून प्रल्हाद महाराजचे मित्र जेव्हा प्रल्हाद महाराज त्यांना सांगतात ना, ओम भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय नामोच्चारण करा म्हणून सांगतात, तेव्हा त्याचे मित्र म्हणतात, काय म्हणतात, याची काय गरज आहे, संबंध प्रस्थापित करण्याची काय गरज आहे, आम्ही आहोत, आमच्याकडे सगळं आहे, श्रीमंत आहोत, आमचे मोठे मोठे महल आहेत. दैत्य समाजाचे मुले सांगतात, असं असतात. या कलियुगामध्ये दैत्य समाज आहे थोडे, त्यांना वाटतं आपल्याकडे हे आहे ते आहे, ते एका क्षणामध्ये नाहीच होत, एका क्षणामध्ये काहीच राहत नाही. हल्लीच्या पिढीमध्ये असं आहे की 21 वर्षाचा, 22 वर्षाचा, 23 वर्षाचा त्यांना हार्ट अटॅक येऊन जातात, वेळच नाही. आणि असं पण नाही तो आजारी होता असं नाही, काही निमित्त नाही, आत्ता होता आत्ता गेला, आत्ता जेवला आत्ता गेला, असं आहे. म्हणून इकडे सांगतात, प्रल्हाद महाराज उपदेश देताना सांगतात, यदाही पुरुषस्य विष्णू पादपद सर्पणम यदेश सर्व भूतानां प्रिय आत्मेश्वर सुहृदम. म्हणून काय पहिल्यांदा सांगतात, जेव्हा ते त्याचे मित्र विचारतात ना काय गरज आहे, त्याचं उत्तर प्रल्हाद महाराज इकडे देतात. काय सांगतात ते, आत्मा काय आहे, आत्मा जो आहे परमेश्वराला अत्यंत प्रिय आहे. म्हणजे काय, तुम्ही सगळे इकडे बसलात ना, भगवंतांना प्रिय आहे, हे लक्षात ठेवा. कृष्णा लव्ज यू लाईक एनिथिंग. सगळ्यांकडे सगळ्यांना प्रेम करतोय भगवान. कोणी असं नाही की ज्यांच्यावर भगवान प्रेम करतात. नास्तिक सुद्धा त्यांच्यावर पण प्रेम करतात. बघा, आम्ही नास्तिकला अरे तू नको तू नको म्हणतो, पण भगवान प्रेम करतात त्यांच्या. सगळ्यांकडे प्रेम म्हणजे प्रिय. आत्मा जो आहे परमेश्वर जो आहे त्यांना आत्मा अत्यंत प्रिय आहे. आणि पुढे सांगतात आत्मेश्वर. आणि आत्मा जो आहे, आत्माला काय आहे, भगवान स्वामी आहेत, ईश्वर आहेत. जसं स्कूलमध्ये हेडमास्टर, स्कूलमध्ये हेडमास्टर असतो, कॉलेजमध्ये प्रिन्सिपल असतो,
ऑफिसमध्ये बॉस असतो, विलेजमध्ये आमदार असतो, राज्यामध्ये सीएम असतो, पूर्ण भारतामध्ये पंतप्रधान असतात. ते बघतात स्वामी स्वामी. पण जेव्हा आम्ही एकामेकावर अवलंबून असतो, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मदत करू शकत नाही. आध्यात्मिक दृष्टिकोनातून सांगतो मी, पैशाच्या दृष्टिकोनातून नाही. असं सांगतात, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मदत करू शकत नाही आणि एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा भोग पण करू शकत नाही. इंग्लिशमध्ये ते आहे, एनर्जी कॅनॉट एन्जॉय एनर्जी, एनर्जेटिक कॅन एन्जॉय एनर्जी. शक्तीला मदत करू शकत नाही आणि उपभोग पण घेऊ शकत नाही, पण शक्तिमान जो आहे तो शक्तीचा उपभोग घेऊ शकतो. आणि परम शक्तिमान कोण आहे? साक्षात भगवान कृष्ण, विठ्ठल, बालाजी परम सत्य आहे. ते परम शक्तिमान आहेत, सर्व शक्तिमान आहेत. तेच आमचा उपभोग घेऊ शकतात, ते आमचा भोग करू शकतात. हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून असं म्हणतात, एक उदाहरण दिलेलं आहे. समजा एका प्लेनमध्ये आपण आहात, आपली प्लेन आहे इंडिगो आणि दुसऱ्याची प्लेन आहे एअर इंडिया. काही एअर इंडियाला काय झालं तर इंडिगोवाले काही करू शकत नाही. इंडिगोमध्ये दोघांची प्लेन चालले आहेत, पण इंडिगोमध्ये कोण आहे ते एअर इंडियाला वाचू शकत नाही. त्यांचं ते आपलं आपण, पण आपलं विमान आपलं चालवायला पाहिजे. आता आपलं विमान आपण म्हणजे स्वार्थी व्हायला पाहिजे नाही, स्वार्थ नाही म्हणतो मी. आपलं शरीर आहे, आपल्यासाठी आपण काम करायला पाहिजे. समजा एखादा व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि तेव्हा त्याची मानसिकता जी असते ती मानसिकता कोणी जाणू शकत नाही. आपले नातलग असणार, नातेवाईक असणार, सगळे असणार, आई असणार, बाबा असणार, भाऊ असणार, बहीण असणार, सगळे असणार आणि सगळे आपल्याला काहीतरी सांगणार. पण ज्या अवस्थेमध्ये माणूस आहे त्या अवस्थेमध्ये त्या मानसिक दृष्ट्या मात करण्यासाठी त्यालाच धडपड करावी लागते. त्यालाच धडपड करावी लागते. प्रभूजींनी सोय करून ठेवलेली मग. हो, एकदम गरम केलेलं त्याने. वैष्णव सेवा आहे ती. म्हणून म्हणतात, बिटवीन द कपल देअर हॅज टू बी अ डिवाइन कपल. एक जोडपं जे आहे त्या जोडपामध्ये एक युगल असायला पाहिजे, दिव्य युगल असायला पाहिजे. कोण ते दिव्य युगल? सीताराम, राधाकृष्ण, विठ्ठल रखुमाई. हे जेव्हा केंद्रित करतो, दोघंही केंद्रित करतात, आपोआपच दोघांमध्ये जे प्रेम आहे ते भगवंत देतात. सो बिटवीन एव्हरी कपल देअर हॅज टू बी अ डिवाइन कपल. दिव्य युगल जे आहे, जोडपं जे असायला पाहिजे. त्याचा अर्थ नाही की म्हणजे दोन कपल आहे त्यामध्ये दुसरं एक मध्ये ठेवूया. हे काय आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपलं जे मन केंद्रित आहे दोघांनी मिळून, सेंटर शुड बी कृष्णा. केंद्रबिंदू जो आहे तो कृष्णा. जेव्हा आम्ही एक केंद्रबिंदूवर संघटितपणे काम करतो तेव्हा आपल्यामध्ये काय होतं, प्रेमाचे आदान प्रदान, प्रेमाची भावना हे निर्माण होत आहे. आणि म्हणून आणखी एक उदाहरण आमचे राधेश्याम प्रभूंनी दिलेले. राधेश्याम प्रभूंचा लेक्चर पण आहे, त्यामध्ये ते देत होते की समजा आपण ब्रेड जॅम खातो, जॅम ब्रेड खातो ना, पहिल्यांदा जॅम म्हणतो नंतर ब्रेड म्हणतो. दोन ब्रेड मध्ये एक जॅम असतो, पण जास्त कोणाचं महत्व कोणाचं आहे तर जॅमचं महत्व आहे. मग समजायला कोणाला सांगितलं मी जॅम ब्रेड देतो आणि तुम्हाला ब्रेडच दिलं तर खायला काय होतं, चविष्ट राहणार नाही. ते जॅम आहे. एकेदा आम्ही काय करतो, तर जॅम आहे तर जॅम पण जॅम खातो, ब्रेड साईडला ठेवतो, पण जॅम इम्पॉर्टंट आहे. म्हणून दोन ब्रेड आहे म्हणजे आपलं जे आयुष्य जे आहे ते दोघं युगल जे आहेत, हा नवरा बायको, त्यांच्यामध्ये जॅम असायला पाहिजे. दॅट्स कॉल्ड जॅम, GAM जॅम. आणि दिस इज JAM जॅम. जॅम कोण आहे? एकदम रत्न आहे. ते रत्न कोण आहे? भगवंताचं नाम जे आहे भगवंत आहे. म्हणून मोठ्याने आम्ही घेऊया, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भक्तीमध्ये येण्यापूर्वी आपल्या आयुष्यामध्ये दोन सर्कल्स असतात, वर्तुळ, दोन सर्कल, एक मोठा आणि एक लहान. तर मोठा सर्कल काय आहे? माझं आयुष्य, माझं काम, माझी गाडी, माझं बंगला, माझं नातेवाईक, हे सगळं मोठा सर्कल असतो. आणि त्या सर्कलमध्ये एक छोटा सर्कल आहे, कोण? भगवंत.
छोटा सर्कल भक्तीमध्ये येण्यापूर्वी, आणि हळूहळू काय भक्तीमध्ये आल्यानंतर तो छोटा सर्कल आहे तो मोठा होऊ लागतो, मोठा मोठा मोठा. नंतर काय म्हणतं, मोठा सर्कल जो आहे, वर्तुळ जो आहे ते भगवान, आणि हे छोटा सर्कल जो आहे, वर्तुळ जो आहे ते बाकीचे आपले कार्य. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये किती परिवर्तन होते आपल्याला लक्षात आहे. आणि असं आहे की समजा एखादा आपले सीएम आहेत, समजा प्राईम मिनिस्टर आहेत, आणि प्रत्येक व्यक्ती आहे, प्रत्येक व्यक्तीला एक व्यक्ती प्राईम मिनिस्टर देऊ शकत नाही काय तुझं बघण्यासाठी. पण जादू बघा, भगवंताने आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये स्थित आहेत. प्रत्येकाचा प्रायव्हेट भगवंत आहे की नाही? सगळ्यांकडे प्रायव्हेट आपला. बघा काय मान सन्मान. लोक ते मेडलसाठी धडपडत आहेत. एक मेडल मिळालं नाही, ते मेडलच नाही. अरे साक्षात भगवंत आहे, म्हणजे आपल्या बरोबर फिरतायत. कुठे जाल तिकडे भगवान तुमच्याच बरोबर आहे. म्हणून 2 पक्षी झाडावर आहेत, हे उदाहरण दिलेलं आहे शास्त्रामध्ये. 2 पक्षी झाडावर आहेत. एक पक्षी काय करतोय, एक पक्षी फळे चाकतोय आणि शोधात आहे मधुर फळ कुठे मिळालं. एक चालतो, अरे हे कडू मिळालं, अरे आंबट मिळालं, खारट मिळालं. खारट पण आहे फळ वेगळं, मिळतच नाही. शोधाशोध चालू आहे. पण तिकडे सांगितलं त्या पक्षीने, बाजूला बसलेला पक्षी त्याच्याकडे बघायला पाहिजे आणि विचारायला पाहिजे, पण विचारत नाही. आणि जर विचारलं असतं तर तो सांगितलं असतं की काय करायला पाहिजे. म्हणून आत्मा आणि परमात्मा इकडेच आहे, आम्ही विचारायला पाहिजे. म्हणून प्रभुपादाने हीच एक मार्ग दिलेला आहे, कसा मी विचारपूस करू शकतो, कसा मी भगवंताकडे पाहू शकतो, कसा मी ते पदक्रमण करू शकतो. हे सगळी व्याख्या आणि कसं करायचं आहे ही सगळी यादी जी आहे, हे सगळे प्रक्रिया जी आहे ती दिलेली आहे आपल्याला सगळ्यांना. फक्त आम्ही काय प्रामाणिकपणे काय करायला पाहिजे, आत्मसात करायला पाहिजे. म्हणून नाम जेव्हा घेतो तेव्हा 2 गोष्टी असायला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. नाम अटेंटिव्हनेस, एकाग्रता, ध्यानपूर्वक नाम करायचंय. माझी मुलगी आली आता संध्याकाळी आहे, मला तिला पाणी पाहिजे होतं. संध्याकाळी आल्यानंतर मी म्हटलं खाली जा आणि म्हणून ते म्हणतं प्रभूजी एकदम ध्यान करून बसले आहे म्हणे. प्रभूजी आमचे, हे प्रभूजी नाव काय प्रभूजी, हा महेश साठम प्रभूजी ध्यान, मग त्याला मी डिस्टर्ब करणार नाही. म्हणजे काय, ध्यानपूर्वक जेव्हा आम्ही वेळ देतो तेव्हाच भगवान सुद्धा ध्यानपूर्वक आपल्याला बघता. आपण ध्यानपूर्वक करत नाही. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम झालं. काहीतरी त्याच वेळेला असं वाटतं की तेच करायलाच पाहिजे, आता त्याशिवाय पर्याय नाही, करायला पाहिजे. लॉजिक सांगतं आपल्याला आता नाम नाही, ते करायला, ते चुकलं तर सगळं चुकणार, ते चुकलं तर सगळं चुकणार. आणि मग आम्ही काय करतो, सगळं करतो, नाम तिकडे जाणार, ध्यानपूर्वक होतच नाही, भंग होतं सगळं. म्हणून अटेंटिव्हनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि अटेंटिव्हनेस असल्यानंतर काय होतं की आपोआपच त्यामध्ये काय, अटेंटिव्हनेस आणि डिवोशन, भक्तिभावाने केलं पाहिजे. नम्रतापूर्वक आहे, ध्यानपूर्वक आहे, मन केंद्रित करून झालं, आणि त्यामध्ये भावना पाहिजे. डिवोशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि म्हणून सगळं कुठे आहे, भगवंताच्या चरणी आहे. एखन भुजिन प्रभू तोमार चरण. भगवंताच्या चरणामध्ये सगळं काय, मी भजणार काय, आपलं चरण. चरणातच सगळी ऊर्जा तिकडूनच येते, आणि मी तेच करणार, आणि मी प्रयत्न करणार माझ्याकडून काय. म्हणून 26वा श्लोक जो आहे, मी 27वा घेतला, आता 26वा श्लोक म्हणजे काय म्हणतात कुलशेखर आरवार, तत्वं ब्रुवाणानि परस्तान मधुक्षरन्तीव मुदा वहानी प्रावर्तया प्रांजलिरश्मि जिह्वे नामानि नारायण गोचराणी. आता मुकुंद माला स्तोत्राचा 26वा श्लोक आहे. कुलशेखर आरवाजून म्हणतात, काय म्हणतात, प्रावर्तय प्रांजली रश्मी जिवे.
प्रावर्तर कृपा करून उच्चारण कर, कृपा करून उच्चारण. भीक मागतायत, रडतायत, नुसतं नाही कृपा करून हा असं करा, रडतायत कृपा करून. कोणासमोर? हात जोडून प्रांजली रश्मी म्हणजे हात जोडून प्रांजली. कोणासमोर? जिभासमोर. जीभ आहे ना, त्या जिभासमोर आता हात जोडून कळकळीची विनंती करतायत. काय विनंती करतायत? नामानी नारायण गोचराणी. काय कर? नाम घे कृपा करून. भगवंताचं नाम घे. हे हात जोडून विनंती करतायत, जीवासमोर विनंती करतायत, आणखी लोकांसमोर नाही, आपल्या जीवेला सांगतायत कुलशिका लावा. आणि काय आहे त्यामध्ये? तत्व भ्रवण नानी परस्तान. काय आहे? परम सत्य. परत ते सांगतात हे परम सत्य आहे, हे नाम जे आहे परम सत्य आहे. आणि काय बोलतात? परस्तात, हे दिव्य नाम आहे आणि आमच्या विचारा परे आहे. आमची विचारधारा जी आहे, आपले लॉजिक आहे, त्याच्या परे आहे नाम आहे. आणि पवित्र नाम आहे. मधुक्षरंतीव. आणि काय त्यातून वाहत आहे? मधु, हनी येत आहे. मधु, हनीला मधुच म्हणतात ना, मध म्हणतात, मध त्यातून येत आहे. म्हणजे काय? जेव्हा आम्ही नामस्मरण करतो आणि जेव्हा आम्ही भगवंताचं नाम घेतो, त्या नामातून काय एवढे रुची येते, एवढे परम सत्य नाम आहे, परम नाम आहे, तर असं वाटतं की त्यामधून एक मधच बाहेर येत आहे. आणि त्याचं उच्चारण केल्यानंतर आम्ही मध जेव्हा जसं चाकतो ना, त्याचप्रमाणे आम्हाला रुची येणार त्यामध्ये. म्हणून इकडे सांगितलं आहे, भक्तिविनोद ठाकूर सांगतात, थोड्याला वाटतं नामस्मरण म्हणजे ओझं आहे, आपल्या डोक्यावर ओझं. किती माझे मित्र आहेत, माझे मित्र स्वतःचे, त्यांना सांगितलं ना, आला हरे कृष्ण, हे ना तुझे काय आमचे काम, आमका टाइम ना कोकणीमध्ये, कृष्ण कोकणी आपल्याला टाइम ना, वेळ ना म्हणतात. ओझं वाटतं त्यांना, खूप ओझं आहे. नंतर एक एकदा वेळ, अरे हे केल्यानंतर आम्हाला हे सोडावं लागणार, हे केल्यानंतर आम्हाला ते करावं लागणार. तो प्रश्न जास्त आहे त्यांच्या आयुष्यामध्ये, ओझं झालेलं आहे. पण थोड्याला काय मिळालं ना, ग्रॅब द ऑपॉर्च्युनिटी. आज मिळालं, रत्न आहे, हे काय आहे, हिरासारखं आहे, आपल्या आयुष्यामध्ये मिळालेलं आहे, नामस्मरण करून टाकूया. मग थोडं काय आनंदाने घेतात आणि थोड्याला वाटतं हे ओझं आहे, परिस्थिती आहे ती. आणि म्हणून इकडे सांगतात, रूप गोस्वामी काय सांगतात? रूप गोस्वामी सगळ्यांना उपदेश देतात आणि विनंती करतात, सगळे घ्या. तुम्हाला वाटतं की या नामामध्ये काही नाही, कोरडं आहे, इट इज ड्राय, काही नाही यात, तरी पण सुरू करा, चालूच ठेवा नामस्मरण, सातत्याने चालूच ठेवा. एक दिवस असं येणार, ते ड्राय जे आहे, ते कोरडं जे पडलेलं आहे ना, त्यामध्ये स्वाद येणार, आस्वाद आपल्याला मिळणार. म्हणून जप चालू आहे. एकदा प्रभुपादांना विचारलं, काय करायला पाहिजे? इफ यू वॉन्ट टू डेव्हलप टेस्ट, चॅन्ट मोर. जर आम्हाला नाम रुची पाहिजे, तर नामची रुची वाढवायची असेल तर काय करायला पाहिजे? आपण माळा जास्त करायला, आणखी माळ कर, आणखी माळ कर. इफ यू वॉन्ट मोर टेस्ट, चॅन्ट मोर. वॉन्ट टेस्ट, चॅन्ट मोर. म्हणून मी सगळ्यांना उपदेश देतोय, इकडे बसलेले सगळ्यांना, एक आपल्या आयुष्यामध्ये एक निर्धार करा. काय निर्धार आहे? समजा कोणी 8 माळा करतायत, कोणी 10 माळा करतायत, त्यामध्ये काही फरक करायचा ना, फक्त एक माळ ऍड करायची. म्हणजे उद्यापासून तुम्ही ठरवलं की 10 माळ करणार आहे, त्यांनी काय करायला पाहिजे? एक माळ कोणाच्यासाठी, एक एक्स्ट्रा माळ कोणासाठी प्रार्थना करायला पाहिजे. यू हॅव टू डेडिकेट 1 माला टू समवन. कोणाच्यासाठी? मी माळा करतो, समजा कोणी बरे नाहीत, प्रभूजी बरे नाही, आणि त्यांच्यासाठी एक डेडिकेट केलं. पण पूर्ण संप्रदाय आपलं हे चांगलं व्हायला पाहिजे, कणकवलीचं संप्रदाय चांगलं व्हायला पाहिजे, इकडे आणखी भर पडायला पाहिजे, त्यासाठी एक माळ जास्त करा. ती एक जास्त केल्यानंतर आपल्याला एवढा फरक जाणवेल, कारण कृष्णा बिकम्स हॅपी व्हेन समबडी टेक्स एक्स्ट्रा स्टेप. म्हणून एकदा आमच्याकडे प्रभूजी आले, त्यांचं नाव माहित नाही, म्हणजे आम्हाला सांगितलेलं 16 माळ आहे ना, 17 करता, म्हणजे पहिली माळ जी आहे 17वी करावी.
यू हॅव टू काउंट. पहिली माळ गेली, आता 17 झाली. तुम्ही पहिली म्हटणार तर ते 16वरच संपणार, 17वी कधीही करणार नाही. पण पहिली माळ ही 17वी आणि नंतर उरलेली 16. करून बघा, जादू होणार आणि आपोआपच त्यामध्ये आपला फ्रेमवर्क होणार. कारण काळ कोण आहे? कृष्ण काळ आहे. आय एम द टाइम. मी काळ आहे. सगळे बदलण्याची शक्ती ही कृष्णाकडे आहे, भगवंताकडे आहे. म्हणून आपला वेळ जेव्हा देणार ना, तर बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते ज्याला अर्धा तास लागतो, ज्याला 2 तास लागतात ते अर्धा तासामध्ये होणार. एकदा असं होणार, आपण विचार केला पण कोणीतरी ते काम करून टाकलं. अरे मी विचार केला, तू केलं माझं काम. मी एकदा एफर्ट्स पण नाहीये. पण एकदा असं पण आहे, 5 मिनिटाचं काम पूर्ण दिवस जातो. त्यामध्ये मी स्वावलंबी आहे, मी स्वतंत्र आहे, मी भगवंतावर विश्वास ठेवत नाही, मी माझ्यावर विश्वास आहे, असं करतो ना. 5 मिनिटाचं काम असतं. सकाळपासून लागलंय 6:30 वाजून, संध्याकाळची 6:30 झाली आणि नंतर कोण येतं? अरे हे काहीच नाही, असं फिरवतो. अरे 2 मिनिटं पण लागत नाही, पण पूर्ण वेळ घालवला की मी, पूर्ण वेळ घालवला, लक्षातच आलं नाही. कोण करतं? जेव्हा प्रामाणिकपणे भगवंताच्या जवळ जातो त्याच वेळेला ह्या गोष्टी घडतात. म्हणून हरिदास ठाकूर जे होते एवढे नम्र होते. हरिदास ठाकूर सातत्याने भगवंताचे नाम घ्यायचे व 192 माळा करायचे आणि ते आयुष्यामध्ये एवढे नम्र होते. त्यांनी कधीही अशी इच्छा प्रकट केली नाही की मला चैतन्य महाप्रभूंच्या सानिध्यामध्ये राहायचं आहे म्हणून. कधी इच्छा प्रकट केली नाही. कधी पण एक भेटलं तर भेटलं, त्या सानिध्यामध्ये राहत नव्हते. आणि म्हणून निकट संबंधी कधीच राहिले नाही. आम्हाला वाटतं की यांच्या बरोबर राहिलं, फोटो झाला की झालं, मी महाराजाबरोबर आहे, चल माझी हे वाढलं, पोझिशन वाढली. मी गौरांग प्रभू बरोबर एक फोटो आहे, माझा गौर गोपाळ बरोबर फोटो आहे, करायला पाहिजे, ते नाही म्हणत नाही. पण इकडे नम्रता, काय नम्रता आहे बघा. कधी निकट संबंधी नव्हते, पण प्रभू चैतन्य महाप्रभू असे त्यांची स्तुती करायचे की त्यांना 5 मुख आहे असे स्तुती करायचे. असं वाटत होते लोकांना की 5 मुखातून हरिदास ठाकूरची स्तुती करतायत चैतन्य महाप्रभू. आणि कधीही ते मुस्लिम समाजामध्ये होते म्हणून त्यांना वाटत होते, म्हणून कधी त्यांनी जगन्नाथ मंदिरामध्ये प्रवेश केला नाही. कोणी म्हणा, अरे मी जॉब करतोय, मी याच्यामध्ये मला प्रवेश द्यायलाच पाहिजे, कधी नाही. म्हणून ते पात्रता, नम्रतापूर्वक जे करत होते. म्हणून चैतन्य महाप्रभू उत्साहाने त्याचं दररोज त्याची स्तुती करायचे. आणि म्हणून जेव्हा एखादा शुद्ध भक्त आपण आत्मसात करतो आणि आपण ध्यानपूर्वक नाम जप करतो, तेव्हाच जे काही तो व्यक्ती सांगतो ना लोकांना, ते त्यांच्याकडे पोचतं. नाही तर कधीही पोचणार. किती मी पण इकडे बसलो आहे, समजा मी पालन करत नाही आणि मी आपल्याला उपदेश दिला, आता उद्यापासून एक माळ असणार, मीच करत नाही, आपण करणारच नाही, आणि होणारच नाही, परिवर्तन होणारच नाही. कारण मी करत नाही ना. मी जे करत नाही, मी आपल्याला सांगितलं तर ते होणारच नाही. आज ऐकणार, उद्या तुम्हाला ते करणार, ते आपल्या हृदयामध्ये ते पोचणारच नाही. पण एखादा व्यक्ती जे पालन करतो, ते सांगतो, ते त्यांच्या लोकांच्या हृदयामध्ये पोचतं. म्हणून प्रभुपादने 1922 साली आपल्या गुरुकडून उपदेश ऐकला आणि 1965 साली, म्हणजे 43 वर्ष लागली त्यांना सगळं एक्युमुलेट करायला. म्हणून एक लक्षात घ्यायला पाहिजे की प्रभुपादने ज्याप्रमाणे जास्तीत जास्त आपला वेळ दिला, भगवत नामामध्ये आसक्ती वाढवली. आणि म्हणून सांगतात, भगवत नामामध्ये जर आपल्याला आसक्ती वाढवायची असेल तर काय करायला पाहिजे? सदैव भगवंताचं नाम श्रवण आणि कीर्तन करायला पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. 1-2 श्लोक येतात, सुंदर श्लोक आहे. आणि हे श्लोक असे आहेत की माझे आवडते श्लोक आहेत आणि त्या आवडत्या श्लोकामध्ये आम्ही आजच्या प्रवचनाची सांगता करूया. श्लोक असा आहे
सुंदर श्लोक आहे. शत्रुज छेद एक मंत्रम सकल उपनिषद वाक्य संपूज्य मंत्रम संसार छेद मंत्रम समुचित तमसा संग निर्याण मंत्रम सर्वेश्वर ऐक मंत्रम व्यसन भुजद संतुष्ट संत्राण मंत्रम जिव्हे श्रीकृष्ण मंत्रम. बघा, जिव्हे श्रीकृष्ण मंत्रम. जप जप सतता जन्म साफल्य मंत्रम. हा 31वा श्लोक आहे, मुकुंदमाला स्तोत्रातलाच आहे. काय म्हणतात? शत्रुज छेद एक मंत्रम. आपल्या आयुष्यामध्ये जे जे शत्रू आहेत ना, जे जे शत्रू, आता शत्रू म्हणजे समोरून वार करतो तो शत्रू नाही, कितीतरी शत्रू असतात, वेगवेगळे शत्रू असतात आपल्या आयुष्यामध्ये. ते कुठच्या रूपाने येत आम्हाला माहित नाही. शत्रू जे छेद, त्यांचं नष्ट करण्याची ताकद ऐक मंत्रम, एक मंत्र आहे. शत्रूचा नाश करण्यासाठी एकच मंत्र आहे. सकल उपनिषद वाक्यम संपूज्य मंत्रम. आणि सर्व जे उपनिषद आहे त्या मंत्राला भजतात आणि त्या मंत्राची स्तुती करतात. ते एकच मंत्र आहे. सगळं उपनिषद बघाल तर एकच मंत्रावर फोकस आहे. आणि उपनिषद सुद्धा काय करतात? आपल्याला त्या नामाकडे जवळ नेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे आपली जी प्रक्रिया चालू आहे, आपलं जे प्रयत्न चालू आहे, वाचणं चालू आहे, आम्ही पुस्तक वाचतो, भगवद्गीता वाचतो, सगळं वाचतो, काय आम्हाला जवळीक साधायचं आहे. कुठे? नामाकडे. संपूज्य मंत्रम संसार छेद मंत्रम. संसारातले क्लेश आहेत, यातना जे आहेत, सगळे जे आहेत, उच्छेद, अप्रूट म्हणतात त्याला, मुळापासून छाटून काढण्याची ताकद मंत्रामध्ये आहे. संसार छेद मंत्रम. समुचित तमसा सर्ग निर्याण मंत्रम. समुचित ॲक्युमुलेट, साचलेलं आहे. काय आहे? अंधकार रूपी, अज्ञान रूपी अंधकार जो आहे तो साचलेला आहे. ते गोळा बनून आलेला आहे. मास लाईक गोळा बनून झालेला आहे. संग निर्याण मंत्रम. निर्याण, इट कॅन टेक ड्राय अवे. त्याला नष्ट, दूर फेकायची ताकद या मंत्रामध्ये आहे. सर्वेश्वर, आम्हाला पाहिजे ना, सर्व ईश्वर पाहिजे. ऑल ऑपुलन्स वी वॉन्ट. कुठे? एक मंत्रम. या मंत्रामध्ये सर्व आहे, सर्व ईश्वर आहे, सर्वेश्वर. आम्हाला अपुलन्स जे पाहिजे, ऑल वेल्थ म्हणतो आम्ही, ते कुठे आहे? या मंत्रामध्ये आहे. व्यसन भुजन संदष्ट संत्राण मंत्रम. आणि या विष म्हणजे नाग जो आहे, विष रूपी नागाने जर डंस करून आम्हाला काय केलं आहे? या संसारामध्ये जे आम्हाला क्लेश मिळत आहे, विषाप्रमाणे आहे. नागाने डंस केलेला साप जो आहे, सापाने डंस केलेला विषाप्रमाणे जे आम्हाला मिळतंय, ते सुद्धा नाश करण्याची ताकद या नामामध्ये आहे. आता नाम काय आहे? जिव्हे श्रीकृष्ण मंत्रम. पहिल्यांदा मंत्र आहे, मंत्र आहे, मंत्र आहे, मंत्र आहे. काय मंत्र आहे? जिव्हे श्रीकृष्ण मंत्र आहे. जिव्हे श्रीकृष्ण मंत्रम जप जप सततम. बघा परत तिकडे, जप जप सततम, सातत्याने जप करायला. सततम जन्म साफल्य मंत्रम. आपलं आयुष्य जे आहे यशस्वी होणार. आपलं आयुष्य जे आहे यशस्वी होणार. म्हणून या कुलशेखर आरवांचे एक एक श्लोक बघाल ना. आणि म्हणून शेवटी एक श्लोक सांगून मी पूर्णविराम, कारण जास्त पण बोललो तर आपण थकाल. अलमलमलमेका प्राणिनाम पातकानाम निरसर विषया कृष्ण कृष्णेति वाणी यदि भवति मुकुंदे भक्ति आनंद सांद्रा करतल कलितासा
मोक्ष साम्राज्य लक्ष्मी. सुंदर श्लोकामध्ये आम्ही सांगता करूया आणि हाच संदेश आपल्याला घेऊन जायचा आहे. अलमलमलमेका प्राणीनाम पादकानाम. हेच पुरेसे आहे मारे. पुरेसे आहे, पुरेसे आहे, पुरेसे नाही. आपलं आयुष्याचं पाप नष्ट करण्यासाठी हेच पुरेसे आहे. काय? निरसर विषय या कृष्ण कृष्णे ती वाणी. कृष्ण कृष्णे ती वाणी जे आहे ना, हेच पुरेसे आहे मला आयुष्यामध्ये. म्हणून तीनदा म्हणतात अलम अलम अलम. इनाफ 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 इनाफ. पुरेसे आहे. आम्ही म्हणतो ना पुरे पुरे पुरे, भात वाढू का? नको 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 नको, आणखी नको आणखी नको, हे पुरेसे आहे. म्हणून तीनदा म्हणतात अलम अलम अलम. भगवान नाम जे आहे, कृष्ण नाम जे आहे, पुरेसे आहे मला. आणि हे सगळं जे आपल्या आयुष्याचे कल्मश जे आहे, त्रास जे आहे, दुःख जे आहे, नाश करण्याची ताकद यामध्ये आहे. यदि भवती मुकुंदे. आता पुढे सांगून जायला, आता मुकुंदाला भजाल, भक्ती कराल, साक्षात भगवंताची भक्ती कराल. जगन्नाथ बोलते सुभद्रा जी आहे, जगन्नाथचे नाथ आपल्या समोर आहेत. चैतन्य महाप्रभू दयावान आहेत, नित्यानंद प्रभू ते दया भावनेने आहेत. यदि भवती मुकुंदे भक्ती आनंद सांद्रा. जेव्हा आम्ही मुकुंदाची भक्ती कराल ना, तुम्ही भक्ती जे ना आणि आनंद सांद्रा प्रचूर मात्रामध्ये मिळणार. प्रचूर. कोणी सांगितलं आज तुम्ही आमच्या यू आर बीन सिलेक्टेड इन माय कंपनी. सर व्हॉट इज द सॅलरी? इनफायनाईट. अरे तुम्ही बघा, तुम्हाला सांगितलं इनफायनाईट. अरे इनफायनाईट काय? किती करोड अब्ज बिलियन काय? किती? असं कोणी ऑफर देऊ शकतो का? आहे कोणी? कोणी नाही. फक्त भगवंत देतात ऑफर. दिस ऑफर इज गिवन ओनली बाय कृष्णा. इनफायनाईट, अनलिमिटेड, लिमिटलेस. हा शब्द भगवंताच्या दारवीत आहे. यदि भवती मुकुंदे भक्ती आनंद. आनंद पण प्रचुर मात्रामध्ये आणि भक्तीमध्ये पण आपण एकदम जाऊ शकाल. प्रचुर मात्रामध्ये मिळा. करतल करितासा. कर, एक कर आहे टॅक्स. करचा मतलब आहे टॅक्स आणि दुसरं कर संस्कृतमध्ये हात. वन इज हँड अँड अनदर इज टॅक्स. सो वी आर नॉट फोकसिंग ऑन टॅक्स. टॅक्स काढू दे गव्हर्नमेंटला. करतल कलितासा. करतल या हातामध्ये काय येणार बघा. भगवंताची नामस्मरण केलं. यदि भवती मुकुंदे. कृष्ण नाम घेतल्यानंतर कल्मश धुणारा सगळं होणार आणि नंतर शेवटी आपल्या हातामध्ये काय होणार? बाकीचे केल्यानंतर समजा पैसे गोळा केले, हे गोळा केले, तर हातामध्ये कट्टी मिळते. पण इकडे काय आहे? हातामध्ये मोक्ष. ऐका, मोक्ष साम्राज्य लक्ष्मी. मोक्ष मिळतं. कितीतरी लोक आय वॉन्ट लिबरेशन, मुक्ती पाहिजे, मुक्ती पाहिजे. आपोआपच या नामामध्ये एवढी शक्ती आहे की मोक्ष आपल्या हातामध्ये येणार. यू कॅन जस्ट हँडल इट. मोक्ष साम्राज्य. अरे साम्राज्यासाठी किती खोटा ठोक. किती लोक करतात साम्राज्य. मला हे पाहिजे, मी नेता व्हायला पाहिजे, हे पाहिजे, साम्राज्य पाहिजे, आय वॉन्ट अ पॉवर. सगळे त्यासाठी भांडण चालू असतं. एकामेक वाटाघाटी चालू असते. काय आम्ही जर विचार पण करू शकत नाही. पण भगवंताची भक्ती केल्याने मोक्ष मिळतं, साम्राज्य मिळतं आणि शेवटी मोक्ष साम्राज्य लक्ष्मी. लक्ष्मीसाठी दडपण ना सगळी. लक्ष्मी म्हणजे दुडू, पैसा पैसा. थोड्या लक्ष्मी म्हणजे आमची लक्ष्मीपूजन असतं त्यावरच थांबतं. तसं नाही. इकडे लक्ष्मी म्हणजे दुडू आपोआप आपल्या हातामध्ये येणार. पण तीव्रतेने केलं पाहिजे. प्रभुपादांनी काय केलं होतं? 40 रुपये. ते 40 रुपये आता सांगतात की ते 40 रुपये जाताना त्याने घेऊन पण गेले नाही, आपल्या मुलाकडेच दिले असं सांगितलेलं आहे. म्हणजे 40 रुपये पण नव्हते. हातात काही नसताना 10 वर्षामध्ये 108 मंदिरं आणि 14 वेळा ते भ्रमण केलं त्यांनी पूर्ण जगत. 65 वर्षाची 70 वर्षाच्या वयामध्ये 10 वर्षामध्ये केवढी ताकद आहे. म्हणून आपण
आम्ही इमॅजिन करू, प्रभुपाद 2 तास झोपत होते, 1 तास झोपत होते, झोपत पण नव्हते आपल्यासाठी. आणि प्रत्येकाचं त्याने परपट लिहिली आहे, तात्पर्य लिहिली आहे, त्याचं महती लिहिलं आहे. इट इज वन ऑफ द बेस्ट जे रायटिंग जे आहे प्रभुपाद, इट इज एफिलिएटेड बाय ऑल ओव्हर द वर्ल्ड. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी, सगळीकडे त्याने मान्य केलेलं आहे. त्यांची जी भाषा जी आहे, त्यांची शैली जी आहे, कोणी हात धरू शकत नाही. न भूतो न भविष्यती अशी आहे. म्हणून आजचा दिवस माझा चांगला गेला. मी ह्या दिवसाची तयारी केली होती, 15 दिवस पूर्वीपासून चालू आहे तयारी. पण कधी कणकवलीला जाणार हे याचाच होतो मी. कधी हा उद्याचा दिवस उजाडणार आणि कधी मी कणकवलीला पोचणार, कधी. म्हणून मी सकाळी गेलो, भगवंताकडे गेलो, मागणी केली, नामस्मरण केलं. आजचा दिवस चांगला असू दे, मी काय बोलतो ते लोकांकडे पोचू दे, भक्तांकडे, एवढंच. नाहीतर काय आहे ना, त्याचा फायदा काही नाही. आणखी एक सांगतो, समजा जर आपली भक्ती चांगली होत नाही ना, ही वाणी सुद्धा चांगली होत नाही आणि लोकांकडे पोचत नाही. लोक ऐकणारच नाही. आपण किती हे करा, याचं सांगा, त्याचं सगळं. आज मी तत्व सांगितलेलं आहे. मी कुठे आपल्याला हसण्यासारखं हे सारखं नाही, तत्वावर राहिलो मी. कारण हेच आपल्याला पाहिजे, हीच आमची शिदोरी. तयार करा आता, एक पेटी बांधा आणि त्या पेटीमध्ये नामस्मरण. आणि मी सांगितलं, मी सगळ्यांना विनंती करू, 1 माळ जास्त करा. कोणाला आपल्याला गुरु प्रति प्रेम असेल, गुरुला स्मरून, आपलं जे हुम यू एस्पायरिंग फॉर, त्या गुरुला स्मरून सुद्धा त्यांच्या स्वास्थ्यासाठी, शरीरासाठी, बाकीच्या भक्तांसाठी प्रार्थना म्हणून 1 माळ एक्स्ट्रा करा. आणि जादू बघा काय होतं. मिस विल बी मॅजिक. आणि 1 महिन्यामध्ये आपल्याला कळणार. नंतर तुम्ही एकावर आणखी 2 एक्स्ट्रा करणार, नंतर 4, नंतर तुम्ही कोणाला सांगणार, तुमचं एवढे वाढणार, स्टॉक वाढणार. 16 माळाहून ते जास्त होणार, प्रार्थनेची माळा जास्त होणार आणि होणार. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम